मित्रांनो, अशी खिचडी झालेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारची खिचडी झाली. राम राम मित्रांनो. तर हे पावशेर तांदूळ आणले मी भात करायचा. म्हणजे म्हणलं आज सोनाला उपास आहे, त्याच्यामुळे आता मस्तपैकी भात करतो. मी, आभी आणि दीदी तिघं आम्ही भात खाणार आहे. पोळ्या टाकायला काय नाही, परंतु मग सोनाला उपास आहे. मग जसं एकटाच असतो खाणार आणि एक समजा 2 पोरं लहान लहान, त्याच्यामुळे मग काय समजा एवढा इंटरेस्ट नाही स्वयंपाक करायला. ते मग फक्त आता मस्तपैकी खिचडी करणार आहे. आता खिचडी बनवणार आहे मी. संध्याकाळी मग बघू, डाळ टाकू. सोना उपास सोडायच्या टायमाला मग स्वयंपाक करू. तर आता मित्रांनो खिचडी ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आज बनवणार आहे खिचडी. तर सगळ्यात पहिले मित्रांनो टमाटर धुवून घेतो मी. एक टमाटर धुवून काढतो. आपल्याला खिचडी टाकायसाठी एक टमाटर धुतलं. त्याच्यानंतर एक आलू धुवून घेतो. एक नंबर खिचडी बनवतो मित्रांनो. आता एक आलू धुवून घेतो. तो पण धुवून घेतला. हे बघा इकडं एक टमाटर एक आलू धुवून घेतला. आता कांदा लसूण कापून घेतो. सगळ्यात पहिले आता लसूण कापून घेतो. पाच पाकळ्या भरपूर होतील. तर आता असा लसूण शिलून घेतो. सगळ्यात पहिले 10-12 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या शिलून. आता घेतो एक लहान कांदा घेतला. एक आता लहान कांदा शिलून घेतो. 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्या शिलून. आता एक कांदा कापून घेतो आणि तो मग त्याच्यानंतर सगळं कांदा कापला लसूण शिल्यानंतर मग हे उकळीन मी कडेच असा ठेचून घेतो. मित्रांनो कांदा पण घेतला कापून. कांदा लसूण शिजून घेतला. कांदा कापून घेतला. आता एक कापायचं टमाटर. तर टमाटर काही टाकणार नाही, कारण की पहिले मला तेलात कांदा आणि लसूण शिजून म्हणजे कांदा लसूण तेलात चांगला परतून घ्यायचा. टमाटर वेगळं टाकावं लागेल म्हणून टमाटर कापून घेतो मी. जास्त काही समजा भांडे भरत नाही मी. या चमच्यातच कापून घेतो टमाटर. काय करतो तर टमाटर कापून घेतो. आता त्या चमच्यावर टमाटर कापून घेतो. मस्तपैकी बारीक टमाटर कापून घेतो. हे पहा मित्रांनो, चांगल्या प्रकारे बारीक टमाटर घेतलं कापून. परत एका बाजू काढतो. आता याचा जो आपण आलू धुतला होता त्या आलू घेतो कापून. आता एक आलू कापतो. आता आलू पण मस्त बारीक कापतो. तर पहा मित्रांनो, आलू पण घेतला चिरून. एक आलू चिरला, एक टमाटर चिरलं आणि कांदा लसूण कापून घेतला कढईत. आता सगळ्यात पहिले त्याला परतून घेतो. तर मित्रांनो आता मी सगळ्यात पहिले कढईवर ठेवतो. कांदा लसूण चांगला परतून घेतो. त्याच्यानंतर मग पेटवला गॅस. आता कढईत कांदा लसूण चांगला परतून घेतो. त्याच्यानंतर टमाटर परतून घेतो. चांगली कढई गरम झाली. आता तेल टाकतो त्याच्यात. तेल टाकलं मित्रांनो. आता गरम होईपर्यंत थोडं वाट बघतो मी. चांगलं तेल गरम झालं, त्यात आता कांदा आणि लसूण सोडतो. कांदा लसूण चांगल्या प्रकारे भाजलं गेलं. आता त्यात थोडं टमाटर टाकतो मी. एक टमाटर कापलं होतं, त्यात एक टमाटर टाकतो त्यात. आता थोडं चमच्याला पाणी लागलं होतं, त्याच्यामुळे थोडं तेल उडा लागला अंगावर. टमाटर कांदा लसूण चांगल्या प्रकारे तेलात भाजल्या गेलेला आहे. आता त्यात मी तिखट हळद मीठ मसाला टाकतो त्याला.
एक चमचा हळद काढली, थोडासा म्हणजे अर्धा चमचा हळद काढली, एक चमचा मीठ, थोडं मीठ कमीच टाकू समजा, मीठ, तिखट, मसाला खिचडीसाठी वापरतो मी तो हा मसाला. आणि हा तर आज काही जिरं नाहीये त्याच्यामुळे आज फक्त एवढंच मीठ, हळद, तिखट, मसाला एवढा तर एक नंबर खिचडी तयार होती. चांगलं भाजून घेतलं मित्रांनो. चांगलं भाजलं गेलं मित्रांनो. ते मसाला आपलं हळद, तिखट, मीठ, मसाला चांगल्या प्रकारे भाजला गेला. त्यात पाणी टाकून मी अंदाज. कोणती भाजी करतात? खिचडी. खिचडी. हो. सगळ्या कोणाकोणाला होती? थोडं आंदण शिल्लक टाकतो. मम्मी उपाशी भाजू दे, आपणच तिघ जण खाणार आहे. तुझी कक्कल लागली का? नाही, आपल्या तिघायला पुरण तेवढी. चांगल्या प्रकारे आंदण येईपर्यंत तांदूळ निसून घेतो, धुवून काढतो. तर ही परत वल्ली जाते म्हणून दुसरी परत घेतली सुकी. त्यात आता हे तांदूळ निसून घेतो मी. इकडे आंदण पण आलं लगेच, थोडा गॅस कमी करतो. त्याला आंदण आलं मित्रांनो, पटकन तांदूळ निसून घेतो. तर आपले तांदूळ झाले सगळे निसणं. आता तांदूळ निसून घेतले, आता धुवून घेतो द्यायला टाकायसाठी. आलू पण टाकतो त्याच्यात, मिक्स करतो तांदूळात. तांदूळ धुवून काढतो एवढे. तांदूळ आणि आलू घेते धुवून, आता देतो टाकून याच्यात अन्न ठेवलं. आंदण आलं तेव्हा त्याचं टाकून तांदूळ आणि पै दुकानात गेली होती, पैसे घेऊन गेली होती, पोचाई बाईची घेऊन येत होती पहिलं. दुकानात गेली. तर मित्रांनो आता मस्त पैकी 5-10 मिनिटासाठी झालं चांगला भात शिजवतो तुम्ही. एकदम बारीक मंद गॅस केला ना, आणि त्यावर झाकण ठेवून देतो बस. आता तर मित्रांनो 5-10 मिनिटं झाले. आता भात शिजायला टाकला होता मी, झाकण ठेवलं होतं परातीवर. हे बा लहान गॅसवर. तर आता पाहू चांगल्या प्रकारे भात झाला असेल तर आता मी त्याच्यावर झाकण, आपण त्याच्यावर सगळं पहिले झाकण काढून घेऊ. पाहूया कसं काय झाला भात. तर गरम पाहिजे. तर पहा मित्रांनो, अशी खिचडी झालेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारची खिचडी झाली. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.